एव्हरीवन, गुड इव्हनिंग. योगी टेक योगी चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. तर आता बघा, मी तुम्हाला जी माहिती सांगणार आहे वाय टी स्टुडिओची. वाय टी स्टुडिओमध्ये आपण जे सेटिंग वगैरे करतो त्या पद्धतीनं आपल्याला आपले व्हिडिओज कुठपर्यंत पोचलेले आहे, आपले व्हिडिओ कोणत्या सर्चिंगमध्ये आलेला आहे, शॉर्ट्समध्ये, यूट्यूबच्या किंवा मोबाईलद्वारे, लॅपटॉप, टी व्ही, कोणत्या माध्यमातून आपलं चॅनल सर्चिंग होतं हे मी तुम्हाला सांगणार आहे. तर या स्क्रीनमध्ये आहे, पूर्णपणे डिटेल्स मी सांगितलेलं आहे. तर तुम्ही एकदा बघून घ्या. वाय टी स्टुडिओ हा किती इम्पॉर्टंट आहे ॲप, आणि त्याच्यामध्ये आपला जे काही चॅनल असेल त्याच्यामध्ये लॉग इन करून आपण बघू शकतो की आपले व्हिडिओ कुठपर्यंत पोचलेले आहेत. व्ह्यूज बघू शकतो, वॉच टाईम बघू शकतो. वॉच टाईम काउंट केलं जातं त्याच्यामध्ये, प्लस त्याच्यामध्ये आयकॉन येतं, ते सगळं क्लिअर केलं जातं. आणि जे वाय टी स्टुडिओ जेव्हा आपण ओपन करतो त्याच्यामध्ये जे काही सेटिंग्स आहे ते सगळे सेटिंग मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगणार आहे. सध्याच्या तर ह्याच्यामध्ये हा जे आहे मी तुम्हाला सांगितलं वाय टीचं, त्याच्यामध्ये तुम्हाला हे क्लिअर होऊन जाईल. मी वाय टी स्टुडिओ जेव्हा आपण ओपन करतो तेव्हा आपण यूट्यूबचं आपलं जे ॲप आहे त्याच्या थ्रू आपण व्हिडिओज अपलोड करतो. त्या माध्यमातून व्हिडिओ अपलोड केल्यानंतर तिथून आपण डायरेक्टली पब्लिक नाही करू शकत, कारण की तिथून व्ह्यूज कमी येतात. त्याच्यासाठी आपल्याला वाय टी स्टुडिओ ओपन करून त्याच्यामध्ये आपल्याला ते सगळं सेटिंग करावी लागणार. आणि आपलं जे टायमिंग आहे यूट्यूबचं त्या टायमिंगनुसार आपल्याला व्हिडिओज अपलोड करावे लागतील. तर हे बघा, हे जे आहे मी तुम्हाला सांगितलं आहे या स्क्रीनवरती आहे, त्या स्क्रीनप्रमाणे तुम्ही करा आणि एकदा ट्राय करून बघा की वाय टी स्टुडिओ किती आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहे, त्याच्यामध्ये व्हिडिओ कुठपर्यंत पोचलेले आहेत. तिथून आपण डायरेक्टली पब्लिक नाही करू शकत, कारण की तिथून व्ह्यूज कमी येतात. त्याच्यासाठी आपल्याला वाय टी स्टुडिओ ओपन करून त्याच्यामध्ये आपल्याला ते सगळं सेटिंग करावी लागणार. आणि आपलं जे टायमिंग आहे यूट्यूबचं त्या टायमिंगनुसार आपल्याला व्हिडिओज अपलोड करावे लागतील. तर हे बघा, हे जे आहे मी तुम्हाला सांगितलं आहे या स्क्रीनवरती आहे, त्या स्क्रीनप्रमाणे तुम्ही करा आणि एकदा ट्राय करून बघा की वाय टी स्टुडिओ किती आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहे, त्याच्यामध्ये व्हिडिओ कुठपर्यंत पोचलेले आहेत.